घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. वैभववाडी तालुक्यातील लोरे जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रिद्धी सुतार आणि लोरे पंचायत समिती मतदारसंघाचे उमेदवार सिद्धेश उर्फ बंटी रावराणे यांच्या प्रचारासाठी गडमट येथील छोटेखानी सभेला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. केवळ पंचायत समिती इलेक्शन पुरतं मी तुमच्यासोबत नसून पुढील 40 वर्षे मी गडमटवासियांच्या सेवेत असणार आहे. वडील दिलीप रावराणे यांच्या पाठीशी राहिलात तसेच प्रेम मला द्या. पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून गडमट गावचा विकास करण्याची जबाबदारी माझी, असा विश्वास लोरे पंचायत समितीचे उमेदवार सिद्धेश रावराणे यांनी व्यक्त केला. यावेळी कोळपे जिल्हा परिषदचे बिनविरोध सदस्य प्रमोद रावराणे, माजी पंचायत समिती उपसभापती संतोष कानडे, लोरे सरपंच विलास नावळे, आचरणे माजी सरपंच सुशीलकुमार रावराणे, जिल्हा परिषद उमेदवार रिद्धी सुतार, सकपाळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम ही इलेक्शन 6-7 वर्षानंतर लागली. 7 वर्षांना लागल्यानंतर पहिले जे उमेदवार निवडून आले त्यांनी 5 वर्ष ड्रॉबॅक टाकला. आता 2 ते 3 वर्ष आपली सरकारच्या म्हणजे निवडणूक प्रक्रियेला गेली. आरक्षण असू दे किंवा काही न्यायालयीन गोष्टी असू दे, आम्ही पुढे गेली. आपल्याला विरोधकांवरती टीका करायला मी इथे उभा नाही आहे किंवा विरोधकांवरती बोलायला मी इथे उभा नाही आहे. मला काय करता येईल किंवा मला काय तुमच्याशी संवाद साधता येईल किंवा मला तुमच्याशी काय नातं बनवता येतील ह्या गोष्टीला माझा भर आहे. आम्ही वचननामा किंवा जाहीरनामा सर्वांनी म्हणजे आपल्या विरोधकांनी पण काढला, पण त्यांनी काढताना केलं आम्ही हे करू आम्ही ते करू. आम्ही तसा जाहीरनामा नाही काढला. आम्ही काढताना काय केलं, वचनपूर्ती जाहीरनामा काढला. कशासाठी, आम्ही हे केलंय आणि हे केलेलं असताना हे लोकांच्या समोर जायला पाहिजे ह्या गोष्टीसाठी आम्ही तो वचननामा काढला. आता गेल्या 7 वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या मार्फत म्हणजे गेल्या मागील उमेदवारांमधून काही कुठल्याही प्रकारचा फंड आला नाही. त्याच्यामध्ये ते निष्फळ ठरले, शून्य त्यांनी कामं केलेली. पण आमदार साहेबांच्या मार्फत आणि आत्ताचे आपले पालकमंत्री लाडके नेतेजी राणे साहेबांमार्फत आपण लोरे जिल्हा परिषदमध्ये 39 कोटीची आपण कामं करू शकलो. ही कशामुळे, जर दिल्ली टू मुंबई पूर्ण जर मोदी सरकार आहे, आपले पालकमंत्री इथे आपल्या मागे ठामपणे उभे आहेत, आपण त्यांना हक्काने एखादी गोष्ट सांगू शकतो. आणि त्या पालकमंत्र्याचं आपल्या जिल्ह्यावर आपल्या तालुक्यामध्ये लोरे जिल्हा परिषदेवरती जास्त विशेष लक्ष आहे. ह्या गोष्टी आपण कशामुळे साध्य करू शकलो, तर तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे. आणि तुमच्या सर्वांचं प्रेम कोणाच्या मागे आहे, तर दिलीपजी रावराणे साहेबांच्या मागे आहे. आणि ह्या गडमट गावची एक ख्याती काय आहे की मागच्या 2 इलेक्शनमध्ये मी ज्या दिवसापासून मी इथे काम करायला चालू केले त्या 2 वर्षामध्ये मी एक बघू शकलो की लोकसभा असू दे किंवा विधानसभा असू दे, ह्या गावाने आम्हाला 70 ते 75% वरती मतदान दिले. पण ह्या 70 ते 75% आपल्याला थांबून जमणार आहे का, तर नाही. आपल्याला 90-95 पर्यंत जायला पाहिजे. माझ्याच इलेक्शनला किंवा मीच उभा राहिले म्हणून किंवा आमची रिद्धी वहिनी उभी राहिली याच्यासाठी मतदान करू नका. तुम्हाला कसं पुढे जाता येईल, तुम्ही कसं आमच्याशी भावनिक नातं बनवाल या गोष्टीला प्राधान्य द्या आणि त्या गोष्टी आपण पुढे घेत जाऊ. गेली 30-35 वर्ष माझे वडील इथे काम करतायत. त्यांना सदानंद मोहिते साहेब, आमचे दादा सावंत काका, गजानन सावंत काका ह्या सर्वांनी खूप पाठीमधून त्यांना उच्च पदावरती नेऊन ठेवले. आता आम्हाला नवीन साथ, आम्हाला नवीन युवा वर्गाची गरज आहे. ते नागेशच्या मार्फत, नानाच्या मार्फत आम्ही करू शकतोय आणि आम्ही त्यांच्यासोबत आम्ही पुढे जाऊ शकतोय. मी काल फिरत असताना मी पूर्ण म्हणजे डोर टू डोर आमचा प्रचार काल झाला. मला एवढा पाठिंबा लोकांनी दिला की ते मला भरभरून प्रेम दिल्यासारखं आहे. हे प्रेम असं कशामुळे मिळालं, तर दिलीप रावराणे साहेबांनी किंवा आपल्या मंत्री साहेबांनी ह्या गावाशी ठेवलेल्या नात्यामुळे मिळालं. आता तुम्ही म्हणा की बाबा सिद्धेश आम्ही तुला गेले 7 महिने बघतोय किंवा 8 महिने बघतोय किंवा वर्षभर बघतोय, पण हे बघत असताना मी दररोज इथून माझ्या व्यवसायानिमित्त कासारडे गावात जातो. मी बघितलं की येणारा रोड हा खरंच म्हणजे आम्ही स्वतः गाडी चालू शकत नव्हतो, तर तुम्ही कसं चालत असाल. पण ह्यावरती तोडगा काढताना आमच्या मार्गदर्शक दिलीपजी रावराणे साहेबांनी
तो प्रधान PM JSYमधून तो रोड मंजूर केला. तो फंड्स आणताना आपण 1 ते 1.5 कोटीचा आपण त्या रोडला आपण फंड्स दिला. ही जर नवीन आपल्याला कामं करायची असतील, आपल्याला नवीन जर उपाययोजना आणायची असतील, तर 100% आपल्याला भाजप या भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या मागे ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. आज विरोधक येत आहेत, विरोधक तुमच्याशी बोलत आहेत, हे प्रत्येकाचा अधिकार आहे. विरोधकांनी मतही मागितलं पाहिजे, समोर स्पर्धेमध्ये विरोधक असावाच. पण विरोधकांनी ठामपणे सांगावं की आम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत हा फंड्स आणला आहे, ते निष्फळ आहे. निष्फळ ह्यासाठी म्हणेन की त्यांनी कुठल्या तुमच्या समोर योजना ठेवल्या आहेत, कुठले तुमचे प्रस्ताव तिथे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये मंजूर करून आणले. एखादी गोष्ट दाखवते, एक काम दाखवायचं, आम्ही त्यांना तुम्ही म्हणाल ते आम्ही करतो. पण आपण जर तुम्हाला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती का महत्वाची की तिथे आपण सर्वजण किंवा आपले सर्व वगैरे थेट आपण मंत्र्यांना भेटू शकतोय किंवा आपल्याला तेवढा म्हणजे आपल्याला जाता येत नाही. मंत्री कुठे मुंबईत असतील किंवा मंत्रालयात असतील, त्याही त्यांना अर्जंट काय तर आपला इथला स्थानिकचा लोकप्रतिनिधी आहे. स्थानिकचा लोकप्रतिनिधी जर तुम्ही थेट जर साहेबांशी कनेक्ट करत असाल आणि नितेशजी राणे साहेबांचं एक म्हणजे त्यांची ख्याती काय आहे, ते पहिल्या रिंगला फोन उचलतात आणि त्यांच्याशी बोलत असताना ते सांगतील की आपल्याला ह्या माणसाशी बोला, हे काम तुमचं होऊन जाईल. तुमचं कुठलाही पेशंट तिथे मुंबईमध्ये आजारी पडलेला असू दे, एका फोनवरती तिथे पूर्ण यंत्रणा हलते. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला पूर्ण करून घ्यायच्या असतील तर त्यांच्या मनातले उमेदवार, तुमच्या सर्वांच्या मनातील उमेदवार निवडून देऊन भाजप या पक्षाला आपल्याला ह्या गावामध्ये खूप स्ट्रॉंग करून द्यायचं आहे. आता नागेश ज्यावेळी आला, ते नागेशने त्यांनी 7 वर्षामध्ये काय व्यथा आहेत त्या मांडल्या. साधारण काका साक्षीदार आहेत, बरोबर साधारण काका. त्या गोष्टी होत असताना त्यांनी का नाही करून दिल्या? तुम्ही जर त्यांना मतदान करून मागच्या निवडून दिला, तुम्ही पदावरती बसला, तुम्ही का करू शकलात नाही? ह्या गावामध्ये तुम्ही येत असताना तुम्ही काम दाखवा आणि या ना. तुम्ही कशाला भावनिक आव्हान करून तुम्ही सांगता की आम्हाला निवडून यायचं, आम्हाला निवडून द्या. अरे कशासाठी द्यायचं? तुमची सत्ता आहे का? तुम्ही सत्तेमधून काय पैसे लोकांना गावामध्ये आणून देणार आहात का? तुम्ही निधी काय तुम्ही वर्ग करून देणार आहात का? लोकांचे प्रस्ताव पुढे देणार आहात का? आता भजनी मंडळाचे आमचे अध्यक्ष कानडे साहेब आहेत, त्यांच्या मार्फत आपण इथे असलेल्या कलाकारांना वेगळा न्याय देऊ शकतोय. मी स्वतः संजय गांधी निराधार समितीवरती आहे. आपण श्रावणबाळसारख्या योजना या गावात राबवू शकतोय. आता आम्ही पहिल्याच मिटिंगला ह्या जिल्हा परिषदेमध्ये 8 प्रस्ताव मी मंजूर करून घेतले. हे मागच्या 2.5 वर्षामध्ये तेही संजय गांधी निराधारवरती त्यांच्यामधलेही पदाधिकारी होते, पण त्यांनी का केले नाहीत ह्याची उत्तर त्यांच्याकडे आहेत का? सर्वसामान्य नागरिकांना काही गोष्टी लागतात, त्याची उत्तर त्यांच्याकडे आहेत का? ते कुठल्याही प्रकारच्या विकास निधीबाबत किंवा जनतेच्या प्रश्नांबाबत उत्तर देऊ शकत नाही. ते 2 मिनिटं कुठे बोलू शकणार नाहीत. दोन्ही उमेदवार असू ते 2 मिनिटं बोलू शकणार नाहीत. पण त्यांना ह्याची जाणीव नाही. त्यांना फक्त निवडून येऊन फक्त बसायचंय. कशासाठी? कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही बसणार आहात? तुम्ही काय लोकांशी बोलणार आहात? लोकांशी काय तुम्ही न्याय देणार आहात? काही करणार नाही. मी तुमच्या नातं मला तुमच्यावर पुढचे 40 वर्ष ठेवायचे. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही हक्काने मला सांगा की सिद्धेश किंवा बंटी हे आमचं काम झालं नाही, ते 100% करून देण्याचा प्रयत्न आम्ही आमदार मंत्री आमचे नितेशजी राणे साहेब, आमचे वडील, आमचे गुरुवर्य दिलीपजी रावरे साहेब, आमचे कानडे साहेब यांच्या मार्फत आम्ही करण्याचा 100% प्रयत्न करू. ज्या दिवशी तुम्ही मला तुमचा मानाल, ज्या दिवशी तुम्ही तुमचा मुलगा मानाल, तुमचा भाऊ मानाल किंवा तुमचा मित्र मानाल, त्या दिवशी मी तुमचं मन जिंकल्यासारखं आहे. त्या दिवशी मी तुमची कामं करू. त्यामुळे मी तुमच्या कामं करून मी तुमच्याबरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. मला तुम्ही कधीही म्हणजे तुम्हाला जे काय म्हणजे जे वडिलांनी तुमच्यावर नातं बनवले ते मला बनवायचे, मला तुमच्यावर राहायचे, मला तुमचे प्रश्न सोडवायचे. आम्हाला स्वतःला वैयक्तिक काय नको. एवढ्या सर्व आपण योजना आणत असताना आम्ही तुमच्याकडे काय मागतोय तर तुमचं एक बहुमूल्य मत मागतोय. आणि ते बहुमूल्य मत तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला मला द्याल किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारात द्याल, ह्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. फक्त जो गाव 70-75% हा BJP बरोबर होता, भारतीय जनता पार्टी बरोबर होता किंवा आमचे नितेशजी राणे साहेब यांच्या मागे होता, तो गाव 95% राहील ह्याचा विश्वास मी तुमच्या व्यक्त करतो. ह्या गावात फिरत असताना मी एक नोटीस केलं की ही लोक खूप भावनिक आहेत, ही होतकरू आहेत आणि ती स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात. म्हणजे आता मी काल नानांच्या वरती मी ऊसाच्या क्षेत्रामध्ये गेलो, ते स्वतः मला घरी भेटायला आले, परत त्यांनी मला त्यांचं शेत दाखवलं. अशा काही गोष्टी की इथला तरुण वर्ग किंवा त्यांना इथल्या गावातील मातीशी त्यांना आवड आहे. आपण त्याच्यासाठी काय करू शकतो का ह्याचा विचार आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे करूया आणि मला तुमची सेवा करण्याची, तुमचे प्रश्न सोडवण्याची संधी द्याल आणि
मला आणि आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवाराला बहुमताने तुम्ही तुमचं मत द्याल याबद्दल मी तुमच्यासमोर विश्वास व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.